सख्यांनो, नमस्कार मैत्रिणींनो. संक्रांती निमित्ताने आपण आज तिळगुळाचे लाडू करणार आहोत. हे सफेद तीळ आहेत एक वाटी शेंगदाणे, थोडे कमी असले तरी चालते, आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये डाळवं घेतलेले आहे बघा, आणि वेलची पावडर आणि सुंठ पावडर. गूळ असल्यामुळे पोटाला वगैरे बाधत नाही. आणि हा बघा गुळाचं आपण गूळ हे करायचं, गुळाचं ना पाक वगैरे काही करायचं ना, फक्त पाणी करून घ्यायचं. गूळ वितळून घ्यायचा. पाणी करायचं म्हणजे गूळ संपूर्ण वितळवून घ्यायचा. आणि नंतर आपण पहिला हा वितळून घेतला मी गूळ, 1 वाटी गूळ. चिकीचा गूळ नाही घेतला तरी चालेल, तुम्ही साधाच गूळ घ्या. चला तर आता आपण हे जिन्नस भाजून घेऊयात. शेंगदाणे प्रथम भाजायचे, म्हणजे त्याची सालं काढायला मिळतात ना, म्हणून. थोडासा वेळ जातो ना शेंगदाण्याची सालं काढतात. शेंगदाणे भाजून घेऊया चांगले, खरपूस भाजायचे. नंतर त्याचे साली काढून घ्यायचं. नंतर तीळ पण, शेंगदाणे थोडे मोठ्या गॅसवर भाजले तरी चालतील, पण तीळ आणि डाळवं तर भाजलेलंच असतं ना भट्टीमध्ये, थोडंसं भाजून घेऊया. ते शेंगदाणे भाजत आले म्हणजे सालं फुटल्याचा आवाज येतो. आपण ते आता काढून घेऊयात आणि बारीक कमी फ्लेमवर आपण तीळ भाजून घेऊयात. मैत्रिणींनो, एकदम कमी फ्लेमवर भाजायचे तीळ. बघा, 1 वाटी तीळ आहे. नाजूक असतात, लवकर भाजतात, आणि जास्त पण भाजायचे नाही. मग आपण जेव्हा ते मिक्सरला लावणार की नाही, तेव्हा ते तेल सोडतं, तिळाचं तेल म्हणतात ना तसं. आणि थोडेसे जास्त भाजले तर ते कडवट होतात, चव बदलते. त्यामुळे भाजणं चांगलं आवश्यक आहे. फक्त त्यांचा रंग बदलेपर्यंतच ते भाजायचे. थोडंसं भाजायचं, ते भट्टीतूनच भाजून आलेलं असतं की नाही.
तीळ आणि डाळवं थोडंसं मी वाटून घेतलं आहे, म्हणजे भरड करून घेतली मिक्सरला. चला तर आपण आता गुळाचा कच्चेपणा जाण्यासाठी त्याला थोडासा आपण शिजवून घेऊया. 2 चमचे तूप टाकूया. त्या तुपावर गूळ चांगला आपण गूळ म्हणजे सगळ्यांना ते सांगितलं नाही तुम्हाला, पाणी केलेलं गुळाचं ते आपण परतून घेऊया. हे गुळाचं आपण पाणी केलं होतं की नाही ते कमी गॅसवर स्लो फ्लेमवर करायचं. त्याला चांगला फेज आला गुळाला, म्हणजे गुळाचा कच्चेपणा पण जातो, गुळातले मॉइश्चर असेल ते पण जातं. मैत्रिणींनो, आता हा गूळ बघा, ह्या कंडिशनला आपण तो पाकही नाही आणि त्याचा कच्चेपणा गेलेला आहे, तर त्यामध्ये आता आपण हे मिश्रण सोडूया. गॅस बंद करा. हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर त्याला वरून वेलची पावडर, जायफळ पावडर किंवा सुंठ पावडर असं काही टाका. आपण आता वेलची पावडर टाकतो. आणि थोडीशी सुंठ पावडर. सुंठ पावडरने पण छान वास येतो. मैत्रिणींनो, हे मिश्रण आता आपण एकत्र करून घेतोय. तीळ, शेंगदाणे आणि हे डाळवं थोडंसं घातलेलं आहे, 1 वाटीला कमीच. मिक्सरमध्ये तसंच राहिलं होतं ना वाटण, ते पण टाकते. बघा, छान झालं, परफेक्ट मिश्रण झालेलं आहे गुळाचं पण आणि हे पण. आता हे आपण एकजीव करून घेऊया आणि एकदम 1 चिमटीभर मीठ टाकायचं. थोडं चवीपुरतं. आणि जेव्हा लाडू बनवणार ना, आता आपण हे सगळं भराड केली आहे ना, मग आपल्याला कळणार कसे हे लाडू. तर आपण थोडेसे अख्खे तीळ असेच वळताना टाकायचे, हातावर घ्यायचे, किंवा तुमचे वळून झाले लाडू तरी पण टाका. तर बघा, हे घट्ट होत आलंय, छान झालंय बघा, कलर पण सुंदर आलाय. मी ना सखे ना ह्याला ना थोडासा केशरी गूळ पण वापरला, त्याच्यामुळे कलर खूप छान येतो असा.
मैत्रिणींनो, तर हे बघा असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे. काय करायचं, एक अशा टीस्पूननेच घ्यायचं म्हणजे एकसारखे लाडू येतात. बघा हाताला थोडंसं तूप लावा आणि वळा. चटका वगैरे लागत नाही, काय नाही. थोडेसे कोमट असतात ते. आपण असं थोडंसं तूप लावायचं, तुपाचं ते तेल लावा आणि चमच्याने घ्या म्हणजे एकसारखे येतात लाडू. कमी जास्त पण होत नाही, खूप सुंदर येतात सगळ्यांना. अजिबात टेन्शन नाही, पाक बिघडायचं वगैरे असं काहीच नाही आहे. खालीच घेते असं पण बघा. चमच्यावरचा चमचा घ्या, असा चमचा घ्या टीस्पून आणि असं घ्यायचं सारण भरून आणि ते आपल्या तळहातावर घ्यायचं. थोडंसं दाबलं का झालं, एकसारखे येतात. चमच्याचं मेजर पडतं ना त्याला, चमच्याची मेजरमेंट देतं ना. खूप छान येतात असे लाडू. आणि पाक बिघडायची वगैरे काही झंझट नसते, कारण आपण गुळाचं पाणी आणि त्याचं परत ते केलं ना, त्यामुळे बघा असे आपले लाडू होतात छानपैकी. सख्यानो, मैत्रिणींनो, तर हे आपले असे आता तिळाचे लाडू, तिळगुळाचे लाडू मकर संक्रांती स्पेशल तयार आहेत. बघा कसे छान वाटतात ना. मी तर चांगलीच म्हणेन, तुम्ही पण तुम्हाला करून बघा. आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा, नंतर लाईक करा, शेअर करा. ठीक, सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.